स्पोर्ट्स इताडे आणि पाटील डेव्हलपर्स बापगाव या दोन संघांनी अप्रतिम कामगिरी केली आहे, पुढे वाटचाल केली आहे आणि त्यांच्या दरम्यानचा जो सामना आहे तो रविवारी सायंकाळी 4 वाजता खेळवण्यात येणार आहे फायनल डे मध्ये। आज देखील 4 संघ आपण पाहत आहोत, ज्यामध्ये मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघ क्वालिफाय झालेला आहे क्वार्टर फायनल करिता। मंजित मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा आणि RD11 किरवली यांच्या दरम्यान आता मॅच सुरू होते। श्री गणेश रुद्रा 11 जांभूळपाडा संघाचं आव्हान संपुष्टात आले। उद्या सी ग्रुपचे सामने आपल्याला पाहायला मिळतील। क्रिष्मा 11 आमनेपाडा विपक्ष संजय स्पोर्ट्स सावत हा पहिला सामना असेल। सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत दोन्ही संघांनी इथे रिपोर्ट करायचं आहे। उद्याचा दुसरा सामना असेल क्रियांश 11 गावदेवी नानकर आणि NK स्पोर्ट्स खांडवळ या दोन संघांदरम्यान। तर हे 4 संघ उद्या खेळतील। परवा ग्रुप डी मध्ये रजिता उर्वी 11 यवई, जानू स्पोर्ट्स इताडे, पवनपुत्र ब्लास्टर्स पिसे आणि रोशन स्पोर्ट्स मुठवळ हे 4 संघ आपल्या समोर असतील। टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय कॅप्टन गोरखनाथ दिगाडकरनं, अर्थात RD11 किरवली संघानं। गोलंदाजीमध्ये सुधार अपेक्षित असणार आहे। फलंदाजी चांगली त्यांची पाहायला मिळते। मागच्या मॅचमध्ये तर 100 धावांचं टार्गेट होतं, मात्र सुरुवात चांगली केली होती फलंदाजांनी। पहिल्या 3 ओव्हर्समध्ये 47 बनवल्या होत्या, परंतु नंतर प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांनी पलटवार केला। ओमकार वझेचं ते षटक, ज्यामध्ये त्याने फक्त 4 धावा खर्च केल्या आणि काही गडी देखील बाद केले होते, तिथून मात्र सामना मुठवळ संघाच्या बाजूने झुकताना दिसला। पण आता तो सामना समाप्त झालेला आहे, हा नवीन सामना आहे। दोन्ही संघ पूर्ण जोशामध्ये उतरलेले आहेत। जरूर जरूर दोन्ही टीमला आता इथून जिंकणं गरजेचं आहे। जिंकण्याच्या इंटेंटनं आता दोन्ही उतरलेले आहेत। नॉकआउटच्या मॅचेस आता सुरू झाल्यात, जो जिंकेल तोच पुढे जाणार। विजय आणि जयेश सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होते। षटक क्रमांक पहिलं पंचांचा अधिकृत इशारा आलेला आहे। गोलंदाज भावेश बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय। पहिला बॉल ओव्हर द विकेट, पहिला चेंडू फुल टॉस इनफिल्डच्या डोक्यावरून, बॉल जर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे। 4 धावा चौकार विजय केनेच्या बॅटमधून, चांगला आगाज। भावेश कडून सुरुवात करण्यात आलेली आहे, परंतु सुरुवात खराब। पहिलाच बॉल फ्रेंडली फुल टॉस, पुढचा पाय थोडासा पुढे काढला आणि बरोबर बॉलला हॅमर्ड केले इनफिल्डच्या वरून। पॉवर प्लेचा लाभ घेत असताना विजय केने चांगली सुरुवात। पहिल्या मॅचमध्ये 0वर बाद झाला होता, कुठलाही चेंडू न खेळता। मागच्या मॅचमध्ये स्टार्ट चांगला मिळाला होता, परंतु अतिघाई संकटात नाही असं दृश्य होतं। त्याही मॅचमध्ये तो धावचीच्या रूपात बाद झाला, त्याचीच चूक होती। या मॅचमध्ये पुन्हा एकदा त्याने सुरुवात तर चांगली केली, बघायचे मोठी इनिंग त्याला खेळता येईल की नाही। मागच्या हंगामातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला होता विजय केने। 98 धावा बनवल्या होत्या आणि 11 गडी देखील बाद केले होते। जरूर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिला होता। पहिलाच बॉल या ठिकाणी आता चौकार आला त्याच्या बॅटमधून। गोलंदाजी ही कुठेतरी समस्या राहिली RD11 किरवली टीमच्या बाबतीत आपण विचार केला तर। बॅटिंग खूप चांगली झाली आहे त्यांची दोन्ही मॅचेस मध्ये, परंतु गोलंदाजी थोडीशी प्रश्नचिन्ह निर्माण करणारी। 4 धावा स्कोर कार्डवर। षटक क्रमांक पहिला आपण यावेळेला सध्या भावेशचं पाहतोय। भावेशचा पुढचा बॉल पूल केला ऑन साइडला, पूल अँड पॉवरफुल। खेळाडू कक्ष सौमिक केबल नेटवर्क या खेळाडू कक्षाला सलामी देणारा षटकार। ग्रेट शॉट। खरं तर परंतु लवकर लेंथ पिक केली आहे। सुरुवातीला असं वाटलं की फ्रंट फुटला कमिट होतोय की काय, परंतु बॅक फुटला हलकासं वजन त्याने ट्रान्सफर केलं आणि जबरदस्त पुल शॉटचा वापर। चांगल्या टच मध्ये आहे विजय। दुरून खेळण्याचा प्रयत्न, वाईट बॉलवरच बॅट फिरवली आहे। आउटसाइड एज, शॉर्ट थर्डमॅनला फील्डर आहे, धाव मिळणार नाही। पहिला डॉट बॉल येतोय या मॅच मधला। हो, चांगला आता या ठिकाणी गोलंदाजांचा प्रयत्न बघायला मिळाला। थोडासा लांब राहण्याचा प्रयत्न केला, बॅटर पासून ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि तिथे डॉट बॉल भावेश आपल्याला पाहायला मिळाला। पुन्हा एकदा पुढे टाकला बॅटची आतली कडा इनसाइड एज। विकेट कीपर दत्ताकडे बॉल येतो, आणखी एक डॉट बॉल। बघा लागोपाठ 2 बाउंड्री झाल्या, एक चौकार एक षटकार आणि त्याच्यानंतर लागोपाठ 2 चेंडू डॉट आपण पाहतोय। पलटवार भावेश शिरारचा। मोठा सामना आहे, या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील। वार आणि त्यानंतर पलटवार। येथे विट मिळाली आहे, जबरदस्त फटका, कव्हरच्या डोक्यावरून बॉल काढलाय। 1 बाउन्स घेत असताना बॉल सीमा पार, धावा मिळतील 4। हा खणखणीत चौकार।
फटका तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळाला आणि बॉल सरळ कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा हा क्लासिकल चौकारे पा पुढे आला, पुढे सरसावत असताना पंच केला थ्रू दी कव्हर्स. धाव फलकावरती 14. खूप जास्त बाहेर टाकलेला बॉल होता, वेट जास्त होती आणि त्याचा फायदा घेतलाय विजय केणेनं. फलंदाज तयारीत नव्हता, त्यामुळे गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जाताना दिसतोय. शेवटचा बॉल बाकी आहे पहिल्या षटकातील. 14 धावा फलकावर. खोलात टाकलाय, परंतु अतिशय क्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. लॉंग ऑफ मधून फिल्डर पोहोचतोय. चांगला प्रयत्न, परंतु अखेर थोडी फंबलिंग घडली आहे. 2 धावा बघता बघता कंप्लीट. बॉल शोधतच राहिला होता फिल्डर आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. दर्जेदार सुरुवात विजय केणे मार्फत पाहायला मिळते. धावसंख्या बिनबाद 16. चेक. जरूर या ठिकाणी काही सन्मान जे आहेत ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत आणि पाहू शकाल या ठिकाणी आपल्यामध्ये या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आय थिंक SK एंटरटेनमेंट आपण स्वागत कक्ष आपण कव्हर करा. सन्माननीय सुनीलजी केणे साहेब आपल्यामध्ये आता उपस्थित झालेले आहेत. विनंती करतो की आपण साहेब स्वागत कक्षामध्ये या. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. आमने लिओनार्ड प्रीमियर लीग सीझन 2 आणि अनंता केणे आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सुनीलजी केणे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. उबदार मायची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय. अतिशय सुंदर देखणं नियोजन या स्पर्धेचं आपण पाहत आहोत. स्वर्गीय निर्मलाताई, गोपीनाथ पाटील क्रीडांगण PC इथून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. तदनंतर त्यांचे सहकारी त्यांचे मित्र सन्माननीय अभयजी पाटील आपल्यास विनंती की आपण या. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाणार आहे. मी अनंत केणे, विनय पाटील यांना आपण सन्मानित करतोय. अनंत केणे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करीत आहोत. या स्पर्धेची आज दुसरी रात्र पाहत आहोत आणि अतिशय चांगला क्रिकेट सध्या आपण पाहत आहोत आणि मान्यवरांची सुद्धा मात्र आपल्याला व्यासपीठावरती मांदियाली पाहायला मिळत आहे. सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि जाऊया पुन्हा ऑन गोईंग मॅचकडे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद योगी. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे नवीन षटकाला. गोलंदाज राकेश दिगाडकरनं स्विच करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज जयेशनं, परंतु बॉल बॅटवर आला नव्हता. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. खोलर टप्प्याचा बॉल, चांगला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफ मधून फिल्डर पोहोचतोय, परंतु बॉल थोडासा त्याच्या आवाक्या बाहेरच राहिलाय. त्याला बीट करून बॉल सीमारेषा पार. येतोय चौकार. जबरदस्त फटका आपल्याला बघायला मिळाला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. राकेश दिघाडकर आता गोलंदाजी करण्यासाठी आले आणि त्याचं स्वागत केलंय. सरळ रेषेमध्ये हा फटका एक्झिक्यूट करत असताना सरळ बॉलला पाठवलाय डाऊन दी ग्राउंड. सीमारेषेच्या पलीकडे येणारा स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका. राकेश दिघाडकरसाठी एक पारितोषिक अनाऊन्स झालेलं आहे. विकेट हॅट्रिकसाठी आमच्या 7 स्टार कडून प्रत्येकाकडून 500-500 रुपयांचं पारितोषिक स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु येथे प्रॉपरली टाइम करता आलेलं नाहीये. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. धावसंख्या एका धावेने पुढे जाताना 21 वर. काहीसा इम्प्रोवाइज पद्धतीनं हा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. थोडासा ऑफस्टिककडे जात असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेगच्या मधून बॉल काढायचा होता. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 21 या आकड्यावर जाऊन पोहोचले. राकेश दिगाडकरसाठी पारितोषिक आहे त्याच्या सहकाऱ्यांकडून, अर्थात 7 स्टार ग्रुपच्या मेंबर्सकडून. चांगला बॉल, चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक करतोय राकेश. ओव्हरपिच बॉल त्याने टाकला होता, त्याच्यावर चौकार ठोकला होता फलंदाज जयेशनं. अगदी त्याच्या डोक्यावरूनच मारला होता, परंतु तदनंतर चांगले चेंडू टाकलेत आणि आतापर्यंत षटक चांगलं राहिलंय. फक्त 5च धावा खर्च केल्यात. अनुभव संपन्न खेळाडू आहे, विविधता आहे राकेशकडे. वेग जरूर त्याचा आता थोडासा कमी झालेला दिसतोय, परंतु अजूनही त्याच्याकडे ॲक्युरेसी आहे. आणखी एक चांगला बॉल स्वीप केलाय. बॉल चाललाय डीप स्क्वेरिश मिड विकेटला. फिल्डर येतोय बॉलवर, थोडीशी फंबलिंग, पण एकच धाव्यावर समाधान व्यक्त केलंय फलंदाजांनी. चांगली गोलंदाजी. जरूर जरूर 5 धावा, 5 चेंडूंमध्ये 6 धावा आतापर्यंत राकेशनं खर्च केलेत. जरूर अनुभव संपन्न आणि प्रतिभा संपन्न देखील हा खेळाडू आहे. अनुभवाचे बोल आता मैदानाच्या आतमध्ये बोलतोय. चांगला पलटवार त्यानं केलाय. षटकातील शेवटचा बॉल, सुरेख बॉल, अपील जोरदार आणि यस लगेच उचलून धरतायत पंच. लेग बिफोर विकेट. फर्स्ट विकेट गोज डाऊन. क्या बात आहे, सुपर बॉल. विकेट अखेर त्या ठिकाणी मिळाली आणि जयेश जोशीला आता
मैदान या ठिकाणी सोडावं लागेल. 22 धावा धावफलकावरती असताना पहिला धक्का लागतोय देवरुंगपाडा मंजित स्पोर्ट देवरुंगपाडा टीमला. हे पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. राकेश एक ओव्हर त्यानं आतापर्यंत हाताळली 6 धावा खर्च केल्या आणि एक धक्का दिला. टू क्रशर परफेक्टली डीप होणारा थोडासा होता बॉल आणि यष्टांच्या मध्ये सापडला जयेश. 22 धावा पहिला धक्का. चुकीच्या फटक्याची निवड पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 1/22. टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना ह्या नॉकआउट मॅचमध्ये मंजित मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा संजय गोडे आणि नितीन हेगडे यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. समोर RD11 किरवली, स्वतः राकेश दिगाडकर या टीमचे ओनर आहेत आणि जबरदस्त मारा त्यांनी केलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये ऋतिक गोडे बढती मिळाली आहे. मागच्या मॅचमध्ये चांगला खेळला होता. अंडर प्रेशर आल्या मोठे फटके त्याने खेळले होते. सामनावीराचा मानकरी देखील तो ठरला आणि तेच बघता आता ह्या मॅचमध्ये 1 डाऊन खेळण्यासाठी त्याला पाठवण्यात आले. नाही, त्याच्या क्रमवारीमध्ये बदल सातत्याने बघायला मिळाले. पहिल्या मॅचमध्ये ॲज अ ओपनर आला होता, त्यानंतर मागच्या मॅचमध्ये मिडल ऑर्डरला आला आणि आता 1 डाऊन पोझिशन. बघा पहिल्या मॅचमध्ये परफॉर्मन्स झाला नव्हता, त्यामुळेच त्याला डिमोशन देण्यात आलं होतं. पण आता पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे मागच्या मॅचमध्ये, त्यामुळे प्रमोशन करण्यात आले. तिसरं षटक. साहिल आला गोलंदाजी करण्यासाठी. फुल टॉस बॉल होता. लॉंगॉनकडे बॉल येतोय, फक्त मिळेल एकच धाव. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु प्रॉपरली मिडल करता आलं नाही त्या ठिकाणी बॅटर विजयला. या दोघांमध्ये मागच्या सामन्यात ही चांगली भागीदारी झाली होती आणि आता इथे देखील चांगली पार्टनरशिप त्यांच्याकडून अपेक्षित असेल, कारण बॅटिंग स्ट्रॉंग आहे. आपण RD11 किरवलीचा विचार केला तर बॅटिंग त्यांची स्ट्रेंथ आहे आणि त्यांना थांबवायचं असेल तर देवरुंगपाडा टीमला 70 पर्यंत जावं लागेल. पण आता कंडिशन्समध्ये देखील बदल झाला आहे. हवा पूर्णपणे शांत झाली आहे. बॅटच्या आउटसाईड एज गलीमधून बॉल निघाला होता, परंतु चांगलं क्षेत्रक्षण तिथे पाहायला मिळते. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागणार आहे. सिंगलच्या मदतीनं स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना ऋतिक गोडे 18 धावांवर खेळतोय. विजय किणे संघाची धावसंख्या 1/24. तिसरं षटक प्रगती पथावर असताना 24 रन. साहिलनं देखील आता चांगला मारा या ठिकाणी सुरू केला. हो, बॅटर देखील तयारच होता. विजयला चांगली स्टार्ट मिळाली आहे. 18 धावांवर तो बॅटिंग करतोय आणि इम्पॉर्टंट मॅचमध्ये त्याला माहिती इथून आता जर आपण हारलो तर मग स्पर्धा सोडावी लागेल. आता सर्वांसाठीच आजच्या लॉर्ड्समधील या सर्व मॅचेस आता नॉकआउट पाहायला मिळतात. हो, यावेळेला अक्रॉस लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. खूप चांगला टर्न मिळाला. कटर पाहायला मिळाला साहिलचा. डॉट बॉल. अप्रतिम बॉल होता. विजय चेंडूच्या लाईनपर्यंत पोहोचू शकला नव्हता. बॅट तर फिरवायची होती, परंतु भरपूर दूर राहिला. पुढे सरसावलाय पुन्हा एकदा. बॉल टर्न होतोय. चांगल्या वेगानं देखील चेंडू टाकले जात आहेत. असं नाही की फार संथ गतीने गोलंदाजी होते. चेंडू कट होत आहेत टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं. हो, जरूर चांगलं स्विंग प्राप्त करत असताना साहिल. विजय स्ट्रगल करतोय. प्रेशर होता त्याच्यावर. वाटतच होतं की एखादा चुकीचा फटका तो खेळेल आणि त्याच्यामध्ये विकेट मिळणार. अखेर फलंदाज बाद होतोय. विजय केने गोज बॅक टू दी डगआउट. टेनिस बॉल क्रिकेट या खेळाची ही विशेषता आहे. गोलंदाज जेव्हा चांगले चेंडू टाकतो, निर्धाव चेंडू विशेषतः टाकतो, तेव्हा फलंदाजावर प्रचंड मानसिक दडपण येत असतं आणि त्या दडपणामध्ये चुका होतात. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता यावेळेला. थोडासा उजव्या स्टेच्या बाहेर गेला आणि अगेन्स्ट टर्न खेळण्याचा प्रयत्न, परंतु टॉप पेच लागली आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली. कॉटन बॉल चांगला झेल तेथे स्वीकारलाय साहिलनं. खूप सुरेख गोलंदाजी देखील करतोय. भेदक मारा त्याचा पाहायला मिळतोय. फक्त 2 धावा त्यांनी खर्च केल्यात आतापर्यंत पहिल्या 5 बॉल्समध्ये. विजय किणीची मोठी विकेट मिळवली आहे. संघाची धावसंख्या 24. 2 गड्यांच्या मोबदल्यात विजयने बनवले 18 धावा आणि आता नवीन बॅटर कॅप्टन स्वतः 4थ्या क्रमांकावर येतोय मयूर दळवी. मयूर दलवीसाठी ही स्पर्धा तेवढी आतापर्यंत चांगली राहिलेली नाहीये. जो परफॉर्मन्स त्याच्याकडनं अपेक्षित होता तो परफॉर्मन्स त्याला करता आला नाहीये, परंतु या मॅचमध्ये जरूर त्याला चांगला खेळ करावा लागेल. त्याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा असतील टीम ओनरला, त्याच्या पाठीराख्यांना. बघा, लकी ड्रॉचे जे कुपन आहेत विनामूल्य, तुम्हाला फक्त इथे येऊन तुमची नाव नोंदणी करायची आहे. त्या बॉक्समध्ये चिठ्ठी टाका तुमचे नाव लिहून आणि 20 बक्षीस आहेत एकूण लकी ड्रॉसाठी. कुठल्याही प्रकारचं शुल्क नाहीये, फक्त तुम्ही इथे या चिठ्ठीवर नाव लिहा आणि त्या बॉक्समध्ये तुमच्या नावाचं कुपन टाका.
हो, यावेळेला साहिलचा बॉल लाऊडली अपील करण्यात आली आहे. त्या ठिकाणी आणखी एक धक्का लागतोय. मयूर दलवी आल्या पावली परतलाय. विकेट गॉन, बिग विकेट. येथे देखील चुकीच्या फटक्याची निवड. आल्या आल्या अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. मागच्या मॅच मध्ये देखील ह्याच चुका पाहायला मिळाल्या होत्या मयूरकडून. बघा, फुलर लेनचा बॉल होता, बाहेर निघणारा बॉल, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि काय जबरदस्त झेल टिपलाय एस्टनच्या पाठीमागे. दत्ता दिगाडकरनं कठीण झेल होता हा. इनसाइड एज लागली होती. हो, जरूर. ज्या वेळेला इनसाइड एज लागते तो सर्वात कठीण बॉल अडवणं असतं विकेट कीपरसाठी. परंतु साहिलनं काय गोलंदाजी केली आहे हे पाहू शकता. हा खेळाडू मागच्या वर्षी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषकामध्ये हायलाईट झाला नांदकर कडून खेळत असताना, आणि तेव्हापासून मागे वळून बघितलेलं नाहीये साहिलनं. अर्णव एंटरप्राइजेस खारबाव संघाविरुद्ध त्याचं ते शेवटचं षटक, 8 धावा मला वाटतं त्याने डिफेंड केल्या होत्या. अप्रतिम मारा केला होता. भरपूर चर्चेत राहिला मागच्या हंगामामध्ये आणि आता या मॅच नंतर देखील तो चर्चेत राहील असं वाटतंय, कारण या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. 2 धावा देत 2 गडी बाद केलेत. 24 धावा, 8च्या सरासरीने धावा जोडल्या गेल्यात. बघा, पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा घेतल्या होत्या विजयनं, परंतु त्यानंतर तो आउट झाला, ऋतिक आउट झाला, माफ करा, त्यानंतर आपण मयूर दलवीला आउट होताना पाहिलं. जय जोशी देखील बाद झाला. 3 खेळाडू महत्वाचे आउट होतात. राकेश दिगाडकरला आता कंटिन्यू ठेवण्यात आलेल्या पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा कन्सीड केल्या होत्या आणि आता लागोपाठ जर 2 विकेट घेतले तर अनंत केने यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाणार आहे. ऋतिक गोडे ऑन स्ट्राईक. मागच्या मॅच मध्ये जसा डाव खेळला ती अपेक्षा त्याच्याकडून आता इथेही ठेवली आहे. लाऊड अपील केली आहे. हाईट फॅक्टर जास्त उसळणारा बॉल ते अंपायरनं सांगितलं. डॉट बॉलनं सुरुवात करतोय रॉकी. कमबॅक किंग आहे, कमबॅक किंग म्हणून त्याला ओळखलं जातं किरवलीचा. गेले कित्येक वर्ष किरवली क्रिकेटची सेवा तो करत आलेला आहे. अनेक मॅच विनिंग स्पेल्स त्याने टाकलेले आहेत. पहिल्या काही सामन्यांमध्ये खरं तर तेवढी प्रभावी कामगिरी झालेली नाही, परंतु या मॅचमध्ये धारदार गोलंदाजी. परंतु हा फटका जबरदस्त आहे. लॉफ्ट केलाय, बॉल पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषा पार. उत्तुंग षटकार. हा कमबॅक ऋतिक गोडेचा होता. डॉट चेंडू आल्यानंतर थेट बॉलला भिरकावून दिला आउट ऑफ दी पार्क. हे पाहू शकता, लॉफ्टेड फटका. लेंथ मध्ये चूक झाली आहे. या वेळेला मागच्या ओव्हरमध्ये चांगले यॉर्कर त्याने टाकले होते. हाही बॉल त्याला यॉर्कर लेंथवर टाकायचा होता, परंतु थोडासा मागे पडला. अर्थातच हाफ वॉली होती आणि काय कडक षटकार येते दाखवत असताना फलंदाज ऋतिक गोडे. धावसंख्या 30 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 30 रन्स. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या रॉकीनं. स्लॉक केला ऑन साइडला, डीप स्क्वेअर लेगला, फिल्डरच्या पुढे पडलाय आणि बॉल मागे चाललाय. सीमारेषा पार. 1 बाउंड चौकार. खराब क्षेत्ररक्षण भरपूर खराब तुम्हाला बघायला मिळालं आणि हा चौकार या ठिकाणी आलेला आहे. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. आता ऋतिक गोडेचा पलटवार सुरू झालेला आहे. आक्रमक क्रिकेट आता त्यानं सुरू केलं. हे पाहू शकता, हा बॉल अडवणं गरजेचं होता. 34 धावा स्कोर कार्ड वरती या ठिकाणी लागल्या. 34ला 3. ऑफ कटर बॉल होता. चांगला पिक करत असताना तो फटका सजवला होता विथ द टर्न. फलंदाज ऋतिक गोडेनं जोखीम घेतोय, परंतु धावा देखील येत आहेत. आणखी एक उंच फटका. लॉंग ऑनला फिल्डर आहे, परंतु फिल्डरच्या हातात जाईल. येस, असं वाटत नव्हतं की बॉल हातात निघून जाईल. एक वेळेला वाटलं की बॉल सीमारेषा पलीकडे जाईल, परंतु जबरदस्त कॅच अगदी सीमारेषेलगत. फार मोठी विकेट मिळवली आहे राकेश दिगाडकरनं. ऋतिक गोडे माघारी परततोय. सुपरली टेकन. काय अनुमान लावलाय, वाह. सागर वनगा सॅग इज देअर. जबरदस्त झेल. वाटतच नव्हतं की या बॉल बाउंड्रीच्या आतमध्ये राहणार, परंतु काल देखील असे फटके राहिले. तो क्षेत्र क्लिअर करणं थोडंसं कठीण आहे फलंदाजांसाठी. ऋतिक गोडे आउट होतोय, त्यालाही स्वतःवर विश्वास बसत नाही की या फटक्यावर मी आउट झालोय, परंतु फायनली राकेश दिगाडकरनं विकेट मिळवली आहे. हे सत्य आहे. फटका चांगलाच सजवला होता. उंची अधिकची मिळाली, त्यामुळेच तो बॉल सीमारेषा पलीकडे जाऊ शकला नाही. आणि ग्रेट कॅच. प्रसंगावधान राखलंय फिल्डरनं. जजमेंट फार छान होतं. चेंडूवरची नजर एक क्षणही ढळू दिली नव्हती सागर वनगानं आणि तदनंतर सुरक्षित हातांची जोडी देखील दाखवली आहे. मोठा धक्का म्हणजेच मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा टीमला. धावसंख्या 4 बाद 34. आणि आता मैदानामध्ये मनोज गोडे.
एक षटकार लगावला होता मनोज गोडेनं या अगोदरच्या मॅच मध्ये. तो सामना होता जांभूलपाडाच्या विरुद्ध आणि अखेर हर्षद पारदे यांच्या संघाचं स्वप्न आता धुळीस मिळालं. या वर्षामध्ये ALPL सीझन 2 मधून ते बाहेर झाले. पुढचा बॉल राकेशचा यावेळेला फाईन खेळलाय. बॉल वेगाने येतोय मागे. आता बॉल थांबणं कठीण आहे. फाईन लेगच्या पलीकडे बॉल. 4 धावा चौकार. पायानं अडवण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी केतनचा. बॉल फार वेगानं ट्रॅव्हल करतोय. पाठीमागे थोडासा उतार देखील आहे आउटफील्डमध्ये. त्यामुळेच सर्कलमध्ये जे खेळाडू असतात त्यांनी जर बॉल अडवला नाही तर मात्र तो बॉल थांबताना दिसत नाही. बॅटची आतली कडा लागली होती. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग देखील सर्कलच्या आतमध्ये. दोघांच्या मधून हा बॉल अडवणं गरजेचं होतं. पायावर तेथे बॉल लागला असता तर बॉल थांबला असता, परंतु पाय आणि बॉलचा संपर्कच नव्हता. निघून गेलाय फाईन लेग सीमारेषा पलीकडे. 4 मौलिक धावा. पारितोषिक आता लागलेला मनजित मल्हार देवरुंगपाडासाठी. लागोपाठ 3 सिक्सर आले तर 1000 रुपयांचं पारितोषिक शशिकांत केने यांच्याकडून दिलं जाणार आहे. ऑन साइडला स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. फक्त मिळेल 1 धाव. राकेशच्या या ओव्हरमध्ये चांगल्या रन्स आल्या. धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती 39 रन्स. षटक क्रमांक 4 यावेळेला मार्गस्थ राकेश दिगाडकर याचं षटक तुम्हाला बघायला मिळालं. 2 षटकांचा स्पेल हातात असताना 21 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट त्याला मिळाल्या. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39ला 4 मनजित स्पोर्ट देवरुंगपाडा टीमची स्थिती आहे. खराब धावसंख्या म्हणता येणार नाही, कारण लेट नाईट हा सामना सुरू आहे. जवळपास आता 11:30 वाजतील. 11:25 होत आहेत. त्यामुळेच अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की 6 ओव्हर्समध्ये 60-65 धावा देखील चांगल्या ठरू शकतात. मागच्या मॅचमध्ये 63चं जे टार्गेट होतं ते देखील थोडंसं खडतर वाटत होतं, पण नेहमीच कंडिशन्सनंच सामन्यावर प्रभाव पडेल असं नाही आहे. खरं तर तुमच्या खेळाडूंचे स्किल्स फार महत्त्वाचे असतात आणि कंडिशन्सना तुम्ही कसं ॲडॅप्ट करून घेता, त्या परिस्थितीशी कसं जुळवून घेता ते देखील फार महत्त्वाचं असतं. नवीन षटकाला सुरुवात करेल गोलंदाज साहिल. पहिलं षटक फार सक्सेसफुल राहिलं होतं. 2 धावा देत 2 गडी बाद केलेत. बॉल वळतोय परंतु जास्त बाहेर टाकलाय वाईड. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळेल. साहिलनं मागच्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि याच एंडनं गोलंदाजी केली होती. ज्या एंडनं गोलंदाजी आज कठीण आहे VIP एंड कडून, कारण भरपूर वेगानं रन्स बनतात. मनोज समोर हा बॉल पुन्हा एकदा सोडून दिला. आणखी एक वाईट. लागोपाठ 2 चेंडू अवांतरच्या स्वरूपामध्ये हाताळले गेलेत आणि धावसंख्या आता 41 वर. बघा, जो दबाव बनवला गोलंदाजांनी, अशा प्रकारच्या धावा ज्या वेळेला येतात त्यावेळेला तो दबाव कमी होऊन जातो फलंदाजांवरचा. या अगोदरच्या सामन्यांपर्यंत आपण बघत होतो की सोसाट्याचा वारा होता आणि त्या वाऱ्याच्या विरुद्ध गोलंदाजी करायला लागत होती ह्या एंडकडून. त्यामुळेच कठीण होतं गोलंदाजांसाठी. अख्खो टप्प्याचा बॉल हुक केलाय. बॉल आकाशात, फिल्डर बॉल खाली आणि कॅच ड्रॉप. आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चूक घडली आहे. प्रयत्न तर चांगला होता, दुरून पोहोचला होता फिल्डर, परंतु या वेळेला झेल टिपता आलेला नाही. जीवदान मिळतंय फलंदाजाला. सातत्याने खराब क्षेत्ररक्षण आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळालंय. स्क्वेअर लेगला पुन्हा कॅच ड्रॉप. 43 धावा स्कोर कार्डवरती. 43ला 4. अभय होता मला वाटतं तिकडे, त्याच्यासाठी ही स्पर्धा चांगली राहिलेली नाही आतापर्यंत. या अगोदर देखील चुका झाल्या होत्या. आता त्याच्याच डोक्यावरून बॉल पाठवलाय. आउट ऑफ द पार्क. माइटी हिट. षटकार. या बॉल साठी कुठे लावणार फिल्डिंग. धावसंख्या धावफलकावरती 48 रन्स. मग ज्या वेळेला 43 अनाऊन्स झाली त्यावेळेला 42 होत्या. झेल ड्रॉप झाला होता तेव्हा एकच धाव घेण्यात आली होती, परंतु केतनच्या बॅटमधून हा धमाकेदार षटकार. खेळाडू कक्षामध्ये विनंती करतोय खेळाडूंना आपण आतमध्ये बसायचंय, प्रेक्षकांनी तेथे बसू नये. सौम्यक केबल नेटवर्क भावाळे या खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंनी आतमध्ये बसायचे वर खुर्च्यांवर. आणखी एक शॉर्ट बॉल. यावेळेला मात्र टॉपेज आहे. फिल्डरच्या थोडासा पुढे पडलाय. शॉर्ट फाईन लेग कडून चांगला प्रयत्न होता, पूर्णपणे कॅरी झाला नाहीये बॉल. एकच धाव येथे मिळेल. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 49 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना आजच्या या 5व्या मॅचमध्ये
टीम मंजित मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा RD किरवलीच्या विरुद्ध. केतन मागच्या मॅच मध्ये खूप चांगला खेळला होता आणि इथे देखील सिक्सरनं स्टार्ट केलाय. स्लॉग इट हवेत आहे बॉल, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि हवेतून टाटा बाय बाय करत असताना बॉल सरळ निघून गेलाय मिड विकेटच्या पलीकडे. सिक्सर. बघा कॅप्टन मयूर दळवी, तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. प्लीज आपण सगळ्यांना घेऊन आतमध्ये बसायचंय. अगेन्स्ट द टर्न मारलेला फटका, जोखीम असते अशा फटक्यांमध्ये, परंतु चांगलं टायमिंग होतं. ताकद देखील प्रचंड झोकली होती आणि फिल्डरचा प्रयत्न अपुरा पडलाय. त्याच्याकडे खरं तर संधीच नव्हती. त्याच्या आवाक्या बाहेर बॉल होता. जबरदस्त षटकार मनोज गोडेच्या बॅटमधून. सुपर टायमिंग मनोज गोडे आणि आता केतन गोडे गोड बातमी देत आहेत टीमसाठी असं म्हणूया आपण. यावेळेला फुलर लेंथ, इथे लेंथमध्ये बदल करण्यात आला. परफेक्टली फुल लेंथ होतो, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आणि या ठिकाणी डॉट येतोय. साहिलचा पलटवार बघायला मिळाला. धावा धावफलकावरती 55, परंतु अजय सर धावा भरपूर चांगल्या आता झालेल्या स्कोर कार्डवर. फायटिंग टोटल चांगली धावसंख्या फलकावर आहे. पुढे सरसावलाय शॉर्ट बॉल, येथे कट लागली आहे आणि विकेटचं होईल पतन. हा बॉल चांगला टाकला. बघितलं होतं फलंदाज पुढे सरसावतो आणि फलंदाजाने खरं तर चूक देखील केली होती. फार लवकर तो बाहेर निघाला होता. पाहू शकाल रिप्लेमध्ये. जाणून बसून हा बाउन्सर टाकलाय. अगदी स्वतःच्याच पुढे आपटला होता आणि पहिल्या प्रयत्नात हातातून बॉल निसटला होता दत्ताच्या, परंतु अखेर त्याने कुठली चूक केलेली नाही. झेल स्वीकारलाय. मनोज गोडेचा कॅमिओ येथे समाप्त होतोय. 6 बॉल्समध्ये त्याने बनवल्या 12 धावा. संघाची धावसंख्या 5 बाद 55. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5चे आकडे. क्या बात आहे. आकड्यांचा खेळ सुरू आहे, परंतु या खेळामध्ये बाजी मारावी लागेल तेव्हा तुम्ही या स्पर्धेमध्ये. आणि मला वाटतं की पहिला संघ आज ठरलाय, आज नाहीतरी या स्पर्धेमध्ये, की बरोबर 25 मिनिटांमध्ये 5 ओव्हर्स त्यांनी कंप्लीट केलेल्या आहेत. क्या बात आहे. RD11 किरवलीसाठी टाळ्या वाजायला हव्या, कारण सर्वच्या सर्व टीम्सना पेनल्टी स्वरूपामध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर सर्कलमध्ये घ्यावा लागलाय, परंतु RD11 किरवलीनं चांगल्या प्रकारे गोलंदाजी ओव्हर रेट मेंटेन ठेवलेला आहे. शेवटचे 6 बॉल आता इथून शिल्लक असतील. लास्ट 6 बॉल 55 रन्स. तुम्ही पाहत्या स्कोर कार्डवरती आणखी 15 जोडण्याचा मानस असेल फलंदाजांचा. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. लकी ड्रॉ आपण ठेवलेला आहे. या स्पर्धेच्या दरम्यान कुठलंही शुल्क तुमच्याकडून घेतलं जाणार नाही. तुम्ही आयोजकांशी संपर्क साधायचा आहे आणि जे कुपन आहेत ते घ्यायचे आहेत. आपली नाव नोंदणी खरं तर तुम्ही करायची आयोजकांकडे. शेवटच्या दिवशी तो ड्रॉ ओपन केला जाईल. भरघोस पारितोषिक आहेत. टॉवर फॅन त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पोर्ट्स सायकल देखील प्रेक्षकांना देण्यात येतील. सो त्या सुवर्ण संधीचा आपण लाभ घ्यावा. शेवटच्या षटकाला प्रारंभ. गोलंदाजीसाठी केतन. पहिल्यांदा त्याचा वापर होतोय. बॉल हवेत आहे. शॉर्ट फाईन लेगला चूक घडली आहे. कॅच ड्रॉप. सातत्यानं कॅचेस सोडल्या जात आहेत. एक झेल सागर वंदनानं चांगला पकडला, परंतु त्यानंतर क्षेत्ररक्षकांनी तेवढी चांगली फिल्डिंग दाखवलेली नाहीये, ज्यासाठी RD11 किरवलीच्या फिल्डर्सना ओळखले जाते. पा केतनचा वापर करण्यात आला, कटरचा वापर करण्यात आला. त्याच्या वतीनं चांगला लेंथ बॉल होता. फाईन लेगला पुन्हा मिस्टेक झाली. एकच जाऊ. चांगला राईज झाला होता हा बॉल. याही वेळेला बिहाइंड स्क्वेअर भिरकावून द्यायचा होता ऑन साईडला, मात्र शरीराचा वेध घेतलाय चेंडूनं. नास्टी डिलिव्हरी. यस, चांगला बाउन्स प्राप्त केला त्या ठिकाणी. जरूर केतनच्या बॅटमधून एक मोठा फटका आलेला आहे. मला तर वाटतं की त्याच्याकडे स्ट्राईक देण्याचा प्रयत्न इथून बॅटरनं करणं गरजेचं असेल. अंतिम षटक सुरू आहे. पाहू शकाल किती पुढे टाकलेला बॉल होता, परंतु बाउन्स चांगला प्राप्त करतोय केतन. केतन चोरगे, ज्याच्याकडे चांगली हाईट आहे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल. यावेळेला जबरदस्त फटका पुल केलाय आणि फेकून दिलाय बॉल सीमारेषा पार. टावरिंग षटकार. कडक शॉट. चर्चा करत होतो की स्ट्राईक केतन गोडेला देणं गरजेचे, परंतु रोशन भंडारी, एक भंडारी सप्पे भारी. षटकार. कमालीचं टायमिंग. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता. या अगोदरचे बॉल थोडेसे पुढे टाकले होते, परंतु इकडे वेळ मिळाला होता फलंदाजाला. लेंथ लवकर पिक केली. बॅकफुटला जात असताना पुल केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला. 6 धावा मिळत आहेत. धावसंख्या 60+. 62 धावा धावफलकावर आहेत. नेक्स्ट बॉल. लो फुल टॉस. आणखी एक चांगला फटका. यावेळेला मात्र एलिव्हेशन तेवढं नाही आहे फटक्यामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये. एकच धाव मिळताना दिसते. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 63 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे मंजित मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा संघाची.
अजूनही 2 चेंडूंचा खेळ या डावामध्ये बाकी आहे. आणखी एखादा मोठा फटका जर आला तर 70 पर्यंतचं टार्गेट किंवा त्याहीपेक्षा अधिकचं टार्गेट देता येऊ शकतं. स्ट्रायकिंग एंडला केतन, गोलंदाज देखील केतन. चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, टर्न केला ऑन साईडला, स्क्वेअर लेग मधून डीप मधून फिल्डर येत आहेत. फंबलिंग, अभय अभय काय करतोय? अभयला कोणाचं आहे भय तेच समजत नाहीये. आपण अगदी पहिल्या मॅच पासून त्याच्याकडून चुका होताना पाहतोय. खूप दर्जेदार फिल्डर खरं तर तो आहे, पण ह्या स्पर्धेमध्ये काहीतरी बिनसलेलं दिसतंय. सिंगलचं रूपांतरण 2 धावांमध्ये केलंय फलंदाजांनी. धावसंख्या 65. शेवटचा बॉल बाकी. जरूर जरूर अभयला असं वाटतं की कोणाची तरी भीती आहे. ज्या प्रकारे तो आउटफील्ड मध्ये दिसलाय, चाचपळताना दिसलाय. 65 धावा झाल्या. तिथे धावा बघता बघता फार सुंदर झाल्या. थोडस मध्ये बॅकफुटला होता संघ, परंतु पुन्हा उभारी देण्याचा प्रयत्न केलाय. यावेळेला पुन्हा हवेत बॉल. अभय इस बार नाही, यावेळेला नाही. आणि अखेर झेल त्यानं पकडला. खेळाडू बाद होता आणि बघा झेल घेतल्यानंतर डोक्यावर हात. काय काय चुका झाल्या ते आता बघणार तो जाऊन लाईव्ह वर. कधी कधी असं होत असतं की आपल्यालाच कळत नाही की आपल्यासोबत काय चाललंय नेमकं. तशीच परिस्थिती येथे पाहायला मिळाली होती. बाउन्स चांगला होता या बॉलमध्ये, भरपूर काळ हवेत होता, दूरवरून आला होता, झेपावला अक्षरशः त्या बॉलवर आणि हा अवघड झेल स्वीकारलाय अभयनं आणि अखेर डावाची सांगता होते. एकूण धावसंख्या 65. 66 धावांचं टार्गेट असेल RD11 किरवली संघासमोर. प्रतिषटक 11च्या सरासरीनं धावा जोडाव्या लागतील. एक चांगली धावसंख्या फलकावर पाहायला मिळते. चांगली मॅच रंगेल असं वाटतंय. हो, तीच अपेक्षा असेल. आता एक चांगला सामना या ठिकाणी व्हावा. थोडासा वेळ आपल्याकडे आहे, तोपर्यंत आपले जे स्पॉन्सर्स आहेत त्यांचे आपण आभार व्यक्त करूयात. प्रथम, द्वितीय आणि तृतीय तसेच चतुर्थ क्रमांकाच्या आकर्षक आणि सुबक ट्रॉफीज आपल्याला या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर केलेले आहेत. सन्माननीय पांडुरंग शेठ धर्मा पाटील यांनी, कुकसे गावचे सुप्रसिद्ध उद्योगपती आणि क्रिकेटवर त्यांचं नितांत प्रेम आहे. गणेश 11 कुकसी संघाचे ते संघ मालक आहेत. एक नामवंत संघ त्यांचा सगळ्यांनाच माहिती आहे. त्याबद्दल आपण त्यांचे करूयात विशेष आभार व्यक्त. थँक्यू सो मच पांडुरंग धर्मा पाटील साहेब. पिसेगावचे उद्योजक वैभव रमेश पाटील यांच्याकडून बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आपल्याला पारितोषिकं लाभलेले आहेत. त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार. मॅन ऑफ द मॅचसाठी सांगेगावच्या सरपंच सौभाग्यवती छायाताई सखाराम पाटील मॅडम यांच्याकडून ट्रॉफीज आपल्याला लाभलेल्या आहेत. त्याबद्दल त्यांचे देखील शतशः आभार. सखाराम शेठ पाटील आपले विशेष आभार. सन्माननीय रुपेश आंबोसपाट चिराटपाडा यांच्याकडून सन्मान चिन्ह देण्यात आलेले आहेत. त्याबद्दल त्यांचे देखील शतशः आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. सन्माननीय भगवान शेठ पाटील इताडे, भगवान बाबू पाटील साहेब यांच्याकडून सन्मान चिन्ह लाभलेले आहेत. त्यांचे देखील विशेष आभार. नागेश कचरू पाटील इताडे यांच्याकडून देखील सन्मान चिन्ह पुरवण्यात आलेले आहेत. त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार. गणेश काथोड मेहर साहेब बापगाव गावचे उद्योगपती, त्यांच्याकडून देखील सन्मान चिन्ह लाभलेले आहेत. आपले देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. वसीम सिंधू बापगावचे चांगले क्रिकेटपटू देखील आहेत आणि युवा उद्योजक, त्यांच्या माध्यमातून गिफ्ट टॅम्पर आपल्याला लाभलेले आहेत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार म्हणून. त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार. संजय पाटील मिठाईवालाचे प्रोप्रायटर सन्माननीय कचरू बुधाजी पाटील अर्थात केपी सर सावत यांच्याकडून स्वीट बॉक्स लाभलेले आहेत. आपले देखील विशेष आभार. सन्माननीय प्रदीप शनिदास पाटील साहेब आमनेपाडा यांच्याकडून एनर्जी ड्रिंक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार म्हणून लाभलेले आहेत. त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार आपण व्यक्त करूयात. प्रशांतजी मार्के चिराटपाडा यांच्याकडून गिफ्ट टॅम्पर. नितेश पाटील पिसे यांच्याकडून कॅप लाभलेले आहेत. आणि बॉल स्पॉन्सर्स सन्माननीय श्याम तिस्कर सावध, सुधीर पाटील इताडे, राजेश शिलार जानवळ, योगेश जाधव उपसरपंच आमनेपाडा, भरत पाटील नानकर, रोहिदास आत्माराम गोडे साहेब देवरुंगपाडा या सर्वांचे हृदयाच्या अंतकरणातून आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या या स्पर्धेला सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत. खांडवळ गावचे उद्योजक वासुदेव जोशी साहेब यांचं देखील चेंडूंसाठी सहाय्य लाभलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार. आणि आता पुन्हा एकदा वळूयात मॅचच्या दिशेनं.
स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा ALPL सीझन 2 मध्ये 7 स्टार्स ग्रुपच्या वतीनं. येस वेलकम. पहिला बॉल या ठिकाणी गोलंदाज सज्ज होतोय. पहिलाच बॉल आणि हा वीरेंद्र सेहवाग आहे. किरवलीचा वीरेंद्र सेहवाग आमने लोणार प्रीमियर लीग मध्ये अशीच सुरुवात करतोय. ठोकलाय त्यानं चौकार. आज गोरखनाथ काफी विंटेज नजर आ रहे हैं. जिस बैटिंग के लिए वे जाने जाते हैं वैसी ही बल्लेबाजी. थोड़ी भी जगह मिल रही है तो वो कवर पॉइंट, कवर बैकवर्ड पॉइंट की दिशा में अच्छे शॉट्स लगा रहे हैं. जगह मिली थी उसका फायदा उठाया उन्होंने. बैकफुट पर चले गए थे, समय भी मिला था. कमजोर गेंद से शुरुआत की है यहाँ पर विजय केने ने. उसका फायदा उठाते हुए गोरखनाथ तिकाट कर कवर के ऊपर से गेंद को निकाला और चौके से किया है आगाज. सुपर शॉट. थोडीशी जागा मिळाली त्याच्यावर पंच करत असताना चौकार प्राप्त केलाय. यावेळेला ऑन साइडला खेळायचं होतं. बॅटचा फेस लवकर क्लोज केला आणि लीडिंग एज घेत असताना बॉल पॉइंट कडे आला होता. येथे मिळाली एक जाव. थोडा वेळ हार्टबीट वाढले असेल गोरखनाथ दिगाडकरची. जसा बॉल हवेत होता थोड़ा अतिरिक्त उछाल भी था और गेंद थोड़ी सी रुक कर आई थी. थोड़ा जल्दी खेल बैठे थे इसलिए वो बैट का फेस जो है थोड़ा जल्दी क्लोज हो गया था और लीडिंग एज लेकर गेंद हवा में चली गई थी. निश्चित रूप से दिलों की धड़कनी तो तेज हुई थी काफ़ी सारे दर्शकों की भी, केवल बल्लेबाज की नहीं. लेकिन फील्डर थोड़े से दूर थे. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रन. अब स्ट्राइक सागर के पास. शॉट ऑफ लेंथ है, पुल कर दिया गेंद को. फील्डर है पीछे और लपके गए हैं. बेहतरीन कैच. पहिला धक्का या ठिकाणी लागतोय. जबरदस्त झेल पकडला. सॅगी गोज बॅक टू द पॅव्हेलियन. डगआउटच्या दिशेने आता तो परततोय आणि एक पहिला मोठा धक्का आहे. पा कटर होता, लेग कटर होता. पडल्यानंतर थोडासा सरळ बॉल राहिला आणि थोडासा कमजोर फटका पाहायला मिळाला. ऑप्शनच्या बाहेरच्या बॉलला खेचून मारण्याचा प्रयत्न. अखेर विजय केनेला पहिलं यश त्या ठिकाणी मिळालं. 5 या आकड्यावरती पहिला धक्का RD11 किरोली संघाला. सागर बहुत ही टैलेंटेड बल्लेबाज है लेकिन हमने देखा है कि वे जल्दबाजी का कहीं ना कहीं शिकार हो रहे हैं हर मैच में. इससे पहले भी हमने देखा था उन्होंने कुछ अच्छे शॉट्स लगाए थे लेकिन विकेट फेंक देते हैं. पिछले मैच में शायद वो स्विच हिट खेलने के चक्कर में बोल्ड आउट हुए थे. 2 गेंदों पर उन्होंने 10 रन बनाए थे लेकिन फिर वो स्विच हिट का प्रयास किया, आउट हो गए. तो टेम्परामेंट की थोड़ी सी कमी नज़र आ रही है. इस मैच में पहली ही गेंद पर प्रहार करने की कोशिश की. ज़रूर थोड़ी सी पीछे रखी हुई गेंद थी लेकिन गेंद में थोड़ी सी मूवमेंट थी. वो लेग कटर की तरह डाली हुई शॉर्ट पिच गेंद थी और सही पोजीशन में नहीं आ पाए थे. आपने देखा समीर कि वो बैकफुट पर पूरी तरह से वजन को ट्रांसफ़र नहीं कर पाए जो कि आवश्यक होता है पुल शॉट खेलने के लिए. और पीछे फील्डर भी तैनात किया गया था उस स्ट्रोक के लिए. सीधे फील्डर को ढूंढा. पावर प्ले चल रहा है, 2 ही खिलाड़ी सर्कल के बाहर है. ऐसे में यदि आप आउटफील्ड के खिलाड़ी के हाथ में कैच थमा बैठते हो तो कहीं ना कहीं आपकी गलती है. जरूर, कारण पॉवर प्ले मध्ये भरपूर साऱ्या संधी असतात फलंदाजांकडे. यावेळेला हलक्या हातानं फक्त स्टिअर केला. बिहाइंड द विकेट बॉल येतोय आणि इथे देखील एक धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न होता. आता रिस्क इथून घेणं मी म्हणेल थोडंसं चुकीचा निर्णय. जोखीम घेणं आता थोडंसं चुकीचं असेल. टीम RD11 किरवलीसाठी 6 ओव्हरची मॅच आहे. तेवढा मोठाही टार्गेट नाही आहे. 66 धावा 11च्या गतीने धावा तुम्हाला जोडायच्या आहेत आणि या कंडिशनला गोरखनाथचं भावेच आता मैदानावर टिकून राहणं गरजेचं असेल. इनिशियल ओव्हर्समध्ये विजयला एक सफलता मिळालेली आहे त्याच्यामुळे तो अधिक आक्रमक दिसतोय. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. स्वीप केलाय. इथे लेग समोर येणारा बॉल पुन्हा एकदा डायरेक्ट हिट लागले. आता अपील होते या ठिकाणी. जोरदार अपील त्या ठिकाणी बघायला मिळाला. चर्चा तीच करत होती की जास्त जोखीम घेणं आता कितपत योग्य असेल फलंदाजांनी. देखिए 11 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने हैं. ऐसे में बिना जोखिम लिए तो शायद ये रन्स नहीं बन सकते हैं लेकिन कितना जोखिम लेना है ये उनको सोचना होगा. हर गेंद पर जोखिम उठाएंगे तो फिर विकेट गिरने की संभावना बन जाती है. यहाँ पर देखिए अच्छा निर्णय अंपायर का. बल्ला आ गया था पहले और उसके बाद गेंद स्टंप्स पर टकराई थी. गेंद सीधे फील्डर के पास ट्रैवल कर गई थी. शॉट अच्छा था गोरखनाथ का. शॉट में भी थोड़ा सा जोखिम हालांकि था क्योंकि वो स्टंप्स की तरफ गेंद थी. चूक जाती तो LBW भी हो सकते थे. अगली गेंद ओवर द विकेट से और इस बार थोड़ा सा बैक ऑफ लेंथ रखा था. यहाँ पर मौका ज़रूर था बैट्समैन के पास लेकिन बल्ले पर ले नहीं पाए. हैमर करना चाहते थे बैकफुट से, बीट हुए और इसके साथ ही अच्छा ओवर समाप्त किया है विजय केने ने. पहली गेंद पर चौका लेकिन केवल 7 रन खर्च किए अपने ओवर में. एक सफलता उनके खाते में. 7 पर 1 RD11 किरवली. जबरदस्त गोलंदाजी. इनिशियल ओव्हर्समध्येच आता दबाव टाकण्याचा प्रयत्न असेल RD11 किरवलीवर. चर्चा आपण करत होतो की बॅटिंग RD11 किरवलीची स्ट्रेंथ आहे परंतु आता कंडिशन्स जरूर या ठिकाणी भरपूर महत्त्वपूर्ण आहेत. या कंडिशन्समध्ये वेगानं धावा बनवणं
कारण मागे 2 मॅचेस मध्ये जशी त्यांनी बॅटिंग केली त्यावेळेला सोसाट्याचे वारे सुटले होते क्रीडांगणावर आणि त्या कंडिशन मध्ये गोलंदाजी थोडी कठीण होती. परंतु आता जरूर आपण विचार केला तर मैदानावरील वातावरण बदललेलं आहे आणि इथे बॅटिंग करणं थोडंसं कठीण होणार आहे, यात शंका नाही आहे. जी हाँ, गेंद थोड़ी सी हरकत करती हुई भी नजर आई पहले ओवर में, और पहले हाफ में भी हमने देखा, खासतौर पर जब साहिल गेंदबाजी कर रहे थे तो उनकी गेंदें काफ़ी कट रही थी जब वो उंगलियां फेर रहे थे. तो ऐसे में गेंदबाजों के लिए अब कहीं ना कहीं अनुकूल परिस्थितियां है, लेकिन फिर भी सटीक लाइन और लेन पर तो गेंदबाजी करनी पड़ेगी. यहाँ पर लाइन और लेन से आप भटक जाओगे तो फिर मार पड़ सकती है. जरूर वातावरण, कंडिशन्स, परिस्थिती सर्व तुम्हाला साथ देत असेल हरकत नाही, परंतु तुमचंही कर्तव्य आहे ते तुम्हालाही चांगलं खेळ करणं गरजेचं असेल. जयेश कडनं सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी आणि इथे बॅटच्या स्टिकरला बॉल लागला. हुक करण्याचा प्रयत्न, गोरखनाथ दिगाडकर आउट होतोय. महत्वाच्या मॅच मध्ये फेल ठरला बॅटर. बहुत बड़ी विकेट. जी हाँ, बहुत बड़ा झटका लगा है RD11 किरवली को. अंदर की तरफ आई थी गेंद, अच्छी पोजीशन में जरूर थे लेकिन संपर्क उतना अच्छा नहीं था. स्प्लाइस ऑफ द बैट, जहां पर स्टिकर लगा हुआ होता है बैट पर, वहां पर ही लगी थी गेंद. अच्छा उछाल था इस गेंद में, थोड़ा पीछे रखा था. शॉर्ट फाइन लेग के ऊपर से जाना चाहते थे लेकिन प्रॉपर एलिवेशन देखने को नहीं मिला क्योंकि टाइमिंग गड़बड़ा गई थी और एक आसान सा कैच शॉर्ट फाइन लेग की दिशा में. दूसरा झटका लगा है RD11 किरवली को. 7 पर 2, 6 रन बनाकर आउट हुए गोरखनाथ दिगाडकर. हा प्रेशर असतो बघा या ठिकाणी. आता दबाव व गोरखनाथ दिघाडकरला देखील झेलता आलेला नाहीये. 7 धावा स्कोर कार्डवर असताना दुसरा धक्का लागतोय. नवीन बॅटर मनोज पाटील येतोय मैदानामध्ये. एक अच्छे पार्टनरशिप की आवश्यकता है यहाँ पर RD11 किरवली को. यहाँ से और 59 रनों की जरूरत है. कमाल का यॉर्कर था ये, बहाल बाल बच गए. क्या बात आहे. वाह वाह, असा आवाज मैदानामधून निघाला असेल या चेंडूसाठी. ज्या प्रकारचा चेंडू हाताळला हे पहा. परफेक्टली यॉर्कर. खाली वाह नहीं, वाह भाई वाह. वाह जयेश वाह. वाह जयेश, परफेक्टली यॉर्कर. ओ मनोजला बॅटच चालू दिली नाही. धावसंख्या स्थिर आहे 7 वर. ओ स्विंग अँड मिस, ब्युटिफुल बॉल एअर. पुन्हा एकदा वेगवान. ते सर बघा, पहिला सामना पराभूत झाल्यानंतर काय बाउन्स बॅक केलाय. चर्चा तीच करत होतो ना काल पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टीमनं पहिला सामना गमावल्यानंतर जो कमालीचा बाउन्स बॅक केला, तोच बाउन्स बॅक आता मंजीत स्पोर्ट देवरुंगपाडाचा पाहायला मिळतोय. मूवमेंट थी गेंद में, ठप्पा पड़ने के बाद अंदर की तरफ आई थी. धारदार गेंदबाजी करते हुए जयेश. इस बार ड्राइव कर दिया है खूबसूरती के साथ ऑन साइड में. बहुत दूर से फील्डर जल्दी पहुंचे हैं गेंद पर. अच्छा क्षेत्ररक्षण, अच्छा क्रिकेट. गेंद भी खराब नहीं थी, शॉट भी बढ़िया था और फील्डिंग भी लाजवाब और रनिंग बिटवीन द विकेट्स भी बेहतरीन. 2 रन कंप्लीट किए हैं यहाँ पर मनोज ने अपना खाता खोलते हुए. तीसरी गेंद पर उनका खाता खुला है. हालांकि मनोज एक ऐसे बल्लेबाज है, वो शुरुआत में कुछ डॉट गेंदें भी खेले तो शायद उतना फ़र्क नहीं पड़ना चाहिए क्योंकि काबिलियत रखते हैं कवर करने की. जितनी भी वो डॉट गेंदें खेलेंगे, बड़े शॉट्स खेलकर पलटवार कर सकते हैं कुछ इस तरह से. लेकिन यहाँ पर मिस टाइम कर बैठे थे. हेलीकॉप्टर उड़ाने का प्रयास था. एक ही रन. जरूर या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुरू होता, परंतु एकच धाव. दबाव आणखी आता वाढवण्याचा प्रयत्न बघा. पॉवर प्ले मध्ये इथून कमीत कमी धावा खर्च करायच्या होत्या. धावांचं संरक्षण करत असताना मंजीत स्पोर्ट देवरुंगपाडाला आणि सध्या दोन्ही गोलंदाजांनी कॅप्टनने दाखवलेल्या विश्वासावर खरं उतरणारी भूमिका केलेली आहे, बजावलेली आहे. जयेश जोशीनं देखील आणि विजयनं देखील. हा बॉल समोर लॉफ्ट केलेला आहे, गॅप फार मोठा आहे. बॉल एक टप्पा घेत असताना लॉंग ऑनच्या पलीकडे भावेश शेलारच्या बॅटमधून येतोय हा क्लासिकल फटका, चौकार. बहुत ही सुंदर शॉट. बिल्कुल ओवर पिच गेंद मिली थी इस दफा. सीधे बल्ले से उठाकर खेला है, स्टैंड एंड डिलीवर. दौड़ने की आवश्यकता नहीं थी बैट्समैन को क्योंकि सुरक्षित इलाके में खेला था, साइड स्क्रीन की तरफ. पहले बाउंस पर गेंद बाउंड्री के बाहर, लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ को चीरती हुई शानदार चौका. ग्रेट शॉट. भावेश आणि मनोज या 2 फलंदाजांकडून भरपूर सारे अपेक्षा असतील. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा, बरोबर 7च्या एव्हरेजनं धावा जोडल्या जातात, परंतु पर ओव्हर 11 धावा जोडायच्या होत्या. आता रिक्वायर्ड रन रेट 13.
प्रत्येक ओव्हरमध्ये आता 13 धावा तुम्हाला जोडाव्या लागतील, कारण 24 बॉल आणि 52 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी RD11 किरवलीला। जी हाँ, औसतन 13 रन समीर प्रति ओवर। ऐसा कोई हार्ड एंड फास्ट रूल नहीं है क्रिकेट में कि आपको 13 ही रन्स बनाने हैं, उससे कम भी बन सकते हैं, ज़्यादा भी बना सकते हैं बल्लेबाज। दर्शक एंजॉय करते हुए स्वर्गीय अनिल वसंत भामरे स्टैंड में दर्शकों की ज़बरदस्त मौजूदगी, वहाँ पर स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवल टीम के खिलाड़ी भी इस मैच का लुत्फ उठाते हुए और बड़े गौर से भी देख रहे हैं, क्योंकि अगला मैच उनको ही खेलना है इस मैच की विजेता टीम से। हो, अगदी टक लावून आता तिथून ते बघतायत, परंतु त्यांचा परफॉर्मन्स आज कमालीचा आणि रणजित पाटीलचं अर्धशतक हायलाइट राहणारं ते अर्धशतक होतं ALPL सीझन 2 मध्ये। 4 षटकांमध्ये आता 52 धावांची गरज आहे। गोलंदाजीमध्ये बदल बघायला मिळाला बघा, असं वाटलं होतं की विजयला कंटिन्यू ठेवलं जाणार, कारण त्यानं खूप चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या षटकात, परंतु आता बदल करण्यात आलेला आहे। कॅप्टनशिप मयूर दलवीची आज लाजवाब राहिली आहे, खूप चांगले चेंजेस त्याने केलेत। रोशन भंडार येतोय गोलंदाजी करण्यासाठी, शेवटला एक सिक्सर देखील त्याच्या बॅटमधून आपण बघितला होता, तोच आता गोलंदाजी करण्यासाठी। VIP कडनं ऋतिककडनं कॅच सुटले असं वाटतंय, जसं एक्सप्रेशन्स आपण बघितले, हलकीशी एज होती, हो भरपूर मोठी एज होती आणि कीपरकडनं मिस्टेक झाली आहे। बहुत दूर से बल्ला चलाया था, वहाँ पर मनोज ने थोड़ी सी जगह बनाने को भी देख रहे थे और उसी को देखते हुए जानबूझकर काफ़ी बाहर रखा था गेंद को। शायद वो छोड़ देते तो वो वाइड भी हो सकती थी, लेकिन अपने आप को रोक नहीं पाए थे मनोज पाटिल। एज लगा था, गेंद बाहर की तरफ थोड़ी सी टर्न हुई थी, एज लगा था, विकेट कीपर कैच लपक नहीं पाए। ये अच्छा मौका था वहाँ पर। भरपूर क्लोज उभा विकेट कीपर आपण जर विचार केला तर, आणि रोशन आज खूप चांगला खेळ साकारलाय, विशेषतः गोलंदाजी खूप त्याने सुंदर केली राउंड द विकेट। इथे फुल टॉस आहे मनोज समोर, खराब चेंडू आणि त्या खराब चेंडूला योग्य दिशा दिली आहे, बॉलला पाठवलं सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क, सिक्सर। इन्होंने तो सीधे ट्रॉफीज की तरफ गेंद को दे मारा है, हैमर्ड अवे। गणपति बाप्पा के दर्शन के लिए ये गेंद चली गई है, देखिए। जी हाँ, सीधे उनके फोटो पर, लेकिन कमाल का ये स्ट्राइक था। जरूर गेंद कमजोर थी, लेकिन ये ताकत है मनोज की। हालांकि स्पिनर को लाया गया उनके सामने, कहीं ना कहीं स्पिनर्स के विरुद्ध स्ट्रगल करते हैं। गेंद हवा में है, लीजिए, मिल गई विकेट मनोज पाटिल की। ये बहुत बड़ी विकेट, आणि झेल घेतल्या घेतल्या सेलिब्रेशन बनतच होतं विजयचा, कारण त्यांना माहिती आहे या मॅच मधील ही गोल्डन विकेट आहे। मनोज सांगा परतीचा प्रवास करतोय, फार मोठा धक्का RD11 किरवली संघाला। बहुत ही बेहतरीन कप्तानी, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी मंजित मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाड़ा टीम की ओर से। कप्तान मयूर को यहाँ पर दाद देनी होगी। ये देखिए, टर्न कराया गेंद को, और मयूर अच्छी तरह से जानते हैं कि स्पिनर के सामने कहीं ना कहीं उतना बढ़िया नहीं खेलते जितना तेज गेंदबाजों के विरुद्ध खेलते हैं मनोज पाटिल। उनको पेस पसंद है, लेकिन जैसे ही स्पिनर्स आते हैं, धीमी गति के गेंदबाज आते हैं, तो वहाँ पर स्ट्रगल करते हैं। अच्छा कैच, शॉर्ट फाइन लेग की दिशा में विजय ने कैच लपका है। अब समीकरण 21 गेंदे और 46 रनों की आवश्यकता, स्कोर है 20 रन। धावा धावफलकावरती 20 धावा तुम्हाला बघायला मिळतात, कारण रोशनच्या विरुद्ध एकच सिक्सर आलेला। पहिला बॉल डॉट होता आणि दुसऱ्या बॉलवर षटकार आणि तिसऱ्या बॉलवर विकेट तुम्हाला बघायला मिळाली। समीकरण आता हळूहळू कठीण होत जात असताना मल्हार स्पोर्ट देवरुंगपाडानं कमाल केली या मॅच मध्ये। लेफ्ट आर्मर रोशन भंडारी अटॅक करतोय। रोशन के 2 ओवर्स बहुत ही इंपॉर्टेंट रहने वाले। जितू चोरगे ने बल्लेबाज, बेहतरीन गेंद थी ये, एंड वक्त पर बैट का थोड़ा सा फेस खोला, दिशा दिखाई बैकवर्ड ऑफ द पॉइंट, 1 रन लेते हुए। अच्छे टप्पे पर गेंदबाजी करेंगे तो इतना आसान होने वाला नहीं है बल्लेबाजों के लिए, क्योंकि विकेट से भी अब थोड़ी सी सहायता मिल रही है। जरूर आता विकेट देखील गोलंदाजांना साथ देत असताना आपण चर्चा तीच करत होतो ना की वातावरणामध्ये कमालीचा बदल झालेला आहे, त्याच्यामुळे या रन सोप्या नाहीयेत चेस करण्यासाठी। भावेश या खेळाडूकडे आता सर्वांच्या नजरा लागून आहेत। लोकल बॉय, याच गावचा खेळाडू आहे, पाणी त्यालाही नजर लागलेली आहे।
लेग बिफोर दी विकेट, तो देखील आउट होतोय. आणखी एक धक्का RD11 किरवली संघाला. बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा पेश करते हुए रोशन भंडारी एक ओवर में 2 बल्लेबाजों पर पड़े हैं भारी. आगे रखा था, गेंद टर्न जरूर हुई थी लेकिन बहुत पीछे खेल रहे थे क्रीज में. अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, कुछ समझ नहीं पाए थे इस गेंद के बारे में, उसकी ट्रैजेक्टरी को पढ़ नहीं पाए थे और लेंथ को सही तरह से जज ही नहीं कर पाए. ये देखिए, सीधे बल्ले से खेलने वाली गेंद थी, उसको अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया, स्टंप्स के सामने पाए गए हैं. अच्छा फैसला अंपायर का. चौथी विकेट का पतन. स्कोर है 21 रन. 19 गेंदों का खेल बाकी. RD11 किरवली टीम कहीं ना कहीं अब थोडी संकट में नजर आ रही है. 45 रनों की अभी भी आवश्यकता है. थोडे नाही तर आता मोठं संकट आता त्या संघासमोर आहे. परंतु बॅटिंग लाईनअप आपण विचार केला तर खोलवर फलंदाजी आहे RD11 किरवलीकडे. नवीन बॅटर दत्ता दिगाडकर येतोय, त्याच्याकडे देखील चांगली क्षमता आहे. 19 बॉल 45ची गरज. यावेळेला पुन्हा एकदा फुलर लेन, चांगला कटर पाहायला मिळाला. काय गोलंदाजी केली आहे भंडारीनं. एक भंडारी पड गया. RD11 किरवली पे भारी. येणारे 18 बॉल आणि आता 45ची गरज. हालांकि विजय ने भी बहुत बढ़िया गेंदबाजी की थी पहले ओवर में, लेकिन उनको रोक कर रखा गया सिर्फ इसीलिए क्योंकि मनोज पाटिल क्रीज पर थे और वो कहीं ना कहीं खतरनाक साबित हो सकते थे. लेकिन सही ट्रम्प कार्ड निकाला उनके सामने और उनकी विकेट चटकाई. हालांकि उनके सामने एक फुल टॉस गेंद गिरी थी, उस पर 6 रन भी प्राप्त किए थे मनोज ने, लेकिन अगली गेंद पर उनको पेविलियन का रास्ता दिखाया रोशन भंडारी ने. सफल ओवर रहा उनका. 7 रन देकर 2 विकेट्स. और ये भी इत्तेफाक है, पहले ओवर में भी 7 रन बने, दूसरे ओवर में भी 7 रन, तीसरे ओवर में भी 7 रन. बिलकुल बिलकुल. 7चा पाडा आता त्यांनी पाठ केलेला आहे, परंतु आता बॉल मागे 6चा पाडावा त्यांना म्हणावा लागेल. और ओवर के पीछे 15 का पाड़ा, क्योंकि 15 का रिक्वायर रेट हो गया है. 18 मध्ये आता 45 करायचे आहेत. गोलंदाजी करण्यासाठी आता जय जोशीला कंटिन्यू ठेवण्यात आलेला आहे. बघा, गेम प्लॅन मध्ये जास्त काही बदल करण्याचा प्रयत्न करत नाही मयूर. मागच्या मॅच मध्ये जसा प्लॅन होता, जयेशनं 2 ओव्हर्स टाकल्या होत्या, रोशन भंडारीनं 2 ओव्हर्स टाकल्या होत्या, परंतु इथे RD11 किरवलीचा पहिला विजय सर्वांना आठवत असेल. इतक्या थाटात जो विजय मिळवला होता. सानवी 11 की तरह कहीं हालत ना हो जाए. कल हमने सानवी 11 को देखा था, पहला मैच जीता, उसके बाद लगातार 2 मैच हार गए. पहले मैच में 90 बनाए थे, लेकिन दूसरे और तीसरे मैच में उतनी अच्छी बल्लेबाजी और गेंदबाजी भी देखने को नहीं मिली. ये क्रिकेट है, क्रिकेट में कब क्या हो जाए कुछ कहा नहीं जा सकता है. हालांकि मैच समाप्त नहीं हुआ है. 18 गेंदों में 45 रन बन सकते हैं, लेकिन अच्छी बैटिंग करनी पड़ेगी. खूबसूरत गेंद, यहाँ पर किनारा जरूर लगा था, लेकिन विकेट कीपर से हुई गलती. आसान सा कैच ड्रॉप. दुसऱ्यांदा घडलं ऋतिक घोडेच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि आता तो स्वतः मागे आलाय. 2 वेळा कॅचेस त्याच्या हातातून सुटल्या, ड्रॉप झाल्या. प्रत्येकी झेलाला महत्व आहे आणि यावेळेला जितूला जीवनदान मिळालं. जितूनं या वर्षामध्ये मला एक सामना आठवतोय, भापगावच्या मैदानावर तर कमाल फलंदाजी केली होती. आता लेटेस्ट मागच्या 1 ते 2 टुर्नामेंट्स पूर्वी कमालीचा खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिला होता. म्हणजे त्याच्याकडे क्षमता आहे, परंतु इथे पहा, विकेट कीपर विजय आला, इथे आखुडी दिली आणि अखेर जोशीनं विकेट प्राप्त केलेली आहे. आणखी एक धक्का RD11 संघाला. बैक ऑफ लेन गेंद थी, बहुत अच्छी ऊपर उठी थी और सही पोजीशन में नहीं थे वो शॉट खेलने के लिए. आइए देखते फिर से. अतिरिक्त उछाल था, हुक करना चाहते थे लेकिन टॉपेज हुआ और विकेट कीपर ने गलती नहीं की. इस दफ़ा विजय के ने विकेट कीपर को बदला गया था, क्योंकि ऋतिक के हाथों से जब कैच ड्रॉप हुआ वो एक खुद ही पीछे चले गए थे और विजय को उन्होंने बुला लिया था विकेट कीपिंग करने के लिए. तो वो भी एक सही फैसला जीतू ने निराश किया. हालांकि मैं ये कहने ही वाला था कि जीतू के अंदर वो काबिलियत है कि ऐसे कंडीशंस में भी वो बड़े हिट्स लगा सकते हैं, लेकिन नहीं, बहुत ही निराशाजनक बल्लेबाजी RD11 किरवली की. पारी लड़खड़ाती हुई 21 पर 5. समीकरण 16 गेंदे शेष और 45 रनों की जरूरत. नांगी टाकले सपशेल फलंदाजाने, असंच आपण म्हणूया. बालाराम मेहर सध्या ॲज अ 12th मॅन आपल्यासोबत आहेत. RD11 किरवलीचे तेही मेंबर आहेत. थोडीशी निराशा त्यांच्या चेहऱ्यावर देखील आहे. जी हाँ, निराशा तो हाथ लगती है जब आपकी टीम अच्छा नहीं करती है. आणि तसंही क्रिकेट हा भावनांचा खेळ आहे. पुढचा बॉल जयेश. यावेळेला खुदवा टप्प्याचा चेंडू इथे पुन्हा एकदा चांगला वळवला आणि फॉरवर्ड स्क्वेअर लेग कडे बॉल ट्रॅव्हल होते. फक्त मिळेल 1 एकेका दाबेने तुम्ही तुमच्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीयेत.
मोठ्या फटक्यांची तुम्हाला आता गरज असेल. 22वा स्कोर कार्डवरती आणि इमोशनचा खेळ. मला विषय आठवला बालारामजी मेहर यांच्या डोळ्यात आलेले ते अश्रू ज्या वेळेला मेहर 11 पहिला चषक जिंकला या वर्षात. सिंगल डबल से बात बनने वाली नहीं है. कट करने का प्रयास था, पूरी तरह से चूक गए वहां पर दत्ता दिगाड़कर. अभी भी दो अच्छे बल्लेबाज क्रीज पर जरूर है, लेकिन मैच काफी दूर जाता हुआ नजर आ रहा है. चला. RD11 किरवली के लिए. रॅलिंगवर काही आमचे प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती करतोय की आपण स्टँड मध्ये बसा. मुठवळचे काही प्लेयर्स आहेत. मकरंद स्पोर्ट्स. एक तरह से करिश्माई बल्लेबाजी की जरूरत है अब ये मुकाबला जीतने के लिए RD11 किरवली टीम को. फुलर लेन गेंद बल्ले के अंदर लगी है. एक रन तो मिलेगा, दूसरे की क्या कोशिश, जी नहीं, एक ही रन से संतुष्ट. सिंगल डबल से क्या होगा, केवल आप वक्त बिता सकते हो क्रीज पर. ओस चाटने से प्यास बुझती नहीं है. आपको बड़े हिट्स खेलने होंगे तभी जाकर आप अपनी मंजिल तक पहुंच सकते हो. वो जो कहते हैं ना कि दिन निकालना और जिंदगी जीने में बहुत फर्क है, कुछ उसी तरह की हालत है ये. 13 बॉल आणि 43 धावांची आता गरज आहे. यावेळेला हा चेंडू आपण पाहतो ऑप्शनच्या बाहेरून खेचून मारण्याचा प्रयत्न. सॉफ्ट डिस्मिसल. आणखी एक धक्का लागतोय. फलंदाज बाद. समीर, कहीं ना कहीं टॉस भी मुझे लगता है कि बहुत इंपॉर्टेंट फैक्टर रहा है इस मैच में. टॉस जीता था RD11 ने, देर रात मैच, पहले गेंदबाजी चुनी. राजेश सरांनी खूप चांगला उल्लेख केला. फक्त दिवस ढकलायचं काम नाही करायचं, तर मौज मजेने आयुष्य जगून आयुष्याची मजा घ्यायची. ऐसे तो उन्हें दिग्गज कमेंटेटर कहा नहीं जाता. मस्ती है, हंसती है तो मस्ती है, वरना जिंदगी जबरदस्ती है. ऐसा ना होना चाहिए. नहीं, ये तो है, ये जबरदस्ती तो नहीं होनी चाहिए, क्योंकि ये खैर खैर हम क्रिकेट से अब फिलोसॉफी पर आ गए समीर. मुझे लगता है हम बात ना करें तो अच्छा है. 12 गेंदों में 43 रनों की आवश्यकता है, 23 पर 6. हालांकि ये भी इम्पोर्टेंट है क्योंकि जीवन जो है बड़ा ही विशाल है, बड़ा ही महान है, और सबके अंदर परमात्मा है, तो वो दुखी क्यों रहना, ये मैं कहना चाह रहा था. अच्छा हुआ कि योगी पाटिल हमारे साथ नहीं. 12 बॉल आणि आता 43 ची गरज. क्या यहाँ से पलटवार हो सकता है RD11 की ओर से. रोशन आक्रमण जारी रखते हुए, गेंद हवा में है, इस बार फील्डर थोड़े से दूर है. शॉर्ट फाइन लेग की दिशा में अच्छा क्षेत्ररक्षण विजय केने. अच्छा टीम एफर्ट देखने को मिला है इस मैच में मंजित मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा टीम की ओर से. येस, टोटली टीम वर्क. टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क असं म्हटलं जातं. सांघिक खेळ तुमचे स्वप्न पूर्ण करू शकतो. आणि स्वप्न कोणतं आहे, तर स्वप्न आहे ALPL सीझन 2 जिंकायचं. आणि इथे टोटली टीम वर्क तुम्हाला बघायला मिळाला, तो मंजित मल्हार स्पोर्ट्स या टीम कडून. भंडारी पुणे. यावेळेला जबरदस्त फटक्यास डाऊन दी ग्राउंड. हवेमध्ये बराच काळ चेंडू आहे. डाऊन दी बॉल फिल्डर येतोय अँड ही मेक्स नो मिस्टेक. विकेट गॉन. केतन चोरगे बैक टू पवेलियन. केतन नहीं खेल पेश कर पाए टन टनाटन. कोशिश अच्छी थी उनकी, लेकिन ऐसे कंडीशंस में बाउंड्री को पार करना कहाँ पर आसान होता है. ऊंची चली गई, बहुत ऊपर चली गई थी. स्कायर था और बेहतरीन कैच. केतन गेंद के नीचे, केतन का कैच, केतन ने लपका. लेकिन खुशी केतन घोड़े को मिली, केतन चोरगे निराश. रोशन भंडारी कमाल करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये देखील पूर्णपणे दबाव त्याने टाकला. बघा, सुरुवात विजयनं कमालीची केली, त्यानंतर जयेश जोशीची 2 षटकं, रोशन भंडारीचं देखील 1 षटक त्याच्यामध्ये फार इम्पॉर्टंट होतं. आता 10 मध्ये करायच्यात 42. पूर्णपणे किरवलीचे पाठीराखे, पूर्ण स्टँड्स भरले होते अक्षरशः, परंतु आता ते सर्व घरच्या दिशेने. जहां पहले मैच में कितने चेहरे खिले खिले नजर आ रहे थे जब बल्लेबाज धुआंधार बैटिंग कर रहे थे, लेकिन अभी चेहरे थोड़े से मुरझा गए हैं. आगे निकलकर उठाकर खेलना चाहते थे, चूक गए. खूबसूरत गेंदबाजी का प्रदर्शन. गेंद को अच्छी खासी फिरकी भी देते हैं, मिश्रण करते हैं. लेंथ सटीक रही है. केवल वो एक फुल टॉस गेंद हम निकाल दे जो मनोज को डाली थी उन्होंने, उस पर छक्का लगा था. उसके अलावा बहुत ही शानदार नियंत्रित गेंदबाजी रही है रोशन भंडारी की. बहुत ही कामयाब स्पेल उनका. स्विंग एंड मिस, लेकिन इस दफा वाह. वाइड है.
काय गोलंदाजी करतोय, परंतु इथे थोडीसा दिशा भरकटताना दिसला. राकेश आलाय आता स्वतः टीमचा ओनर. 9 चेंडू 41 धावांची गरज. बघा प्रत्येक सिक्सरला 500 रुपयांचं प्राइज असेल अनंता केने यांच्याकडून. भंडारी पुन्हा एकदा राकेश समोर स्विंग केला ऑन साइडला, चांगला फटका आणि बॉल एका टप्प्याने सरळ सीमा पार. 4 धावा चौकार. प्रयास जारी है. राकेश बता रहे हैं कि मैंने हार नहीं मानी है और वैसे भी आसानी से घुटने टेकने वाले खिलाड़ी नहीं है. अगेंस्ट द टर्न अच्छा स्ट्रोक. फील्डर थोड़े से दूर रह गए थे, कैच पर जाने की कोशिश, आगे गिरी गेंद और निकल गई उनके ऊपर से. अब 8 गेंदों में 37 रन चाहिए. एक और अच्छा शॉट, लेकिन इस दफा ओहो पहुंच गए थे खिलाड़ी, नहीं कैच कर पाए. 100% कमिटमेंट. क्या बात आहे, जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाला. मला वाटतं जोशी त्या ठिकाणी होता. जयेश सुपर ट्राय त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून बघायला मिळाला. आणि राकेश बघा काय फटके खेळतोय, चांगला फटका होता आणि तेवढंच चांगलं क्षेत्र रक्षण. ओ झेल घेण्याचा प्रयत्न होता. एक धाव त्या ठिकाणी जोडली गेली आणि धावसंख्या आता पुढे जाताना 30 वर. येणारे 7 बॉल 36 ची गरज. म्हणजे 7 चेंडूंमध्ये 6 सिक्सर तुम्हाला आता मारावे लागतील. अवस्था तो नाजुक है. 7 विकेट गिरे हैं, 30 ही रन बने हैं. अब 7 गेंदे बची है, 36 रन बनाने हैं. दत्ता के पास स्ट्राइक. कदमों का इस्तेमाल चूक गए और बेहतरीन स्टंपिंग. विकेट का पतन. 8वां झटका RD11 किरवली को. पुढे सरसावला होता, चांगला टर्न अँड फ्लाइट आणि भरपूर वेल होता. विकेट कीपर ऋतिक गोडे यष्टीचित करत असताना बॅटरला. शेवटचे 6 बॉल 36 धावांची गरज सामना जिंकण्याकरिता. क्या कमाल की गेंद थी ये. हवा में थोड़ी सी ड्रिफ्ट होकर अंदर की तरफ आई थी, ये देखिए, और इनसाइड एज को बीट किया है. वो जो ड्रिफ्ट था ना, उसी में बैट्समैन बीट हुए हैं. उनको इतना अंदाज़ा नहीं था कि गेंद हवा में इतनी अंदर की तरफ आएगी, लेकिन ये कमाल है गेंदबाज रोशन भंडारी का. ड्रिफ्ट होकर अंदर की तरफ आई और फिर टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ घूमी थी. शानदार विकेट कीपिंग. और अब ये केवल औपचारिकताएं नजर आ रही है. 6 गेंदे 36 रन. वैसे बनते तो है क्रिकेट के खेल में, लेकिन कभी कभार. हो, कॅल्क्युलेशन नुसार विचार केला प्रत्येक बॉल वर सिक्सर आला तर 36 बनू शकतात. चला, एक फिल्डर आपण आतमध्ये घ्यायचा आहे. अतिरिक्त वेळ आपण खर्च केलेला आहे. टीम देवरून पडा. एक्स्ट्रा प्लेयर तुम्हाला सर्कल मध्ये ठेवावा लागेल. अशी पेनल्टी कधी कधी बऱ्याचशा टीम्सना महाग पडते. अपन बऱ्याचदा बघितलेला आहे. हालांकि बहुत सी टीमें हमने देखा इस टूर्नामेंट में इस मामले में ज़्यादा गंभीर नहीं है. शायद आने वाले सीज़न में ऑर्गेनाइजर्स ये भी सोच सकते हैं कि 25 मिनट्स 5 ओवर्स के लिए है और 5 मिनट यदि ज़्यादा लिए जाते हैं, गेंद पीछे जा रही है, कोई रन नहीं, 25 के 30 मिनट यदि हो जाते हैं तो शायद 2 खिलाड़ी भी अंदर और आ सकते हैं. ऐसा भी कुछ रूल आ सकता है. येणाऱ्या काळामध्ये बदल होऊ शकतात. बदल सध्या घडत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण आता हळूहळू भरपूर चेंजेस पाहत आलोय. 5 बॉल आणि आता 36 ची गरज. तो यावेळेला पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बघा ऋतिक भरपूर क्लोज विकेट कीपिंग करतोय. चलिए, ये मैच तो बिल्कुल अब एक तरफा हो चुका है. यहाँ पर चोटग्रस्त भी हो सकते थे विकेट कीपर. गेंद उनके शायद चेहरे के आसपास लगी थी, सिर पर लगी मेरे ख्याल से. 4 गेंदों में 36 रन चाहिए. अगला मैच आज रात का आखिरी एनकाउंटर, बड़ा मुकाबला, क्वार्टर फाइनल मैच है, देखना मत भूलिएगा. इस मैच की विजेता टीम बनाम स्वर्गीय मकरन स्पोर्ट्स मुठवल. गेंद हवा में है, फील्डर नहीं पहुंच पाएंगे. इट्स आउट ऑफ द पार्क. रॉकी के बैट से सिक्सर. रॉकी काय फटका खेळलाय. सुपर शॉट. राकेश दिगाडकरची पावर है. टाइगर अभी जिंदा है. ये मुझे लगता है कि टीम ओनर का वो गुस्सा है गेंद के ऊपर उतारते हुए. अपने बल्लेबाजों से जो नाराजगी है उनकी, वो भी यहाँ पर वो दर्शा रहे हैं कि इस तरह से आपको शॉट्स खेलने चाहिए थे. डिफिकल्ट कंडीशंस है तो इसका मतलब ये नहीं कि हम मैच नहीं जीत सकते. यदि इस तरह से बैटिंग की जाती है तो कुछ भी हो सकता था, लेकिन अब बहुत देर हो चुकी है. रॉकी के लिए उतना कुछ बचा नहीं था.
एक चौका एक छक्का जड़ चुके हैं राकेश दिगाड़कर। एक और अच्छा शॉट इस बार ऑन ड्राइव करते हुए, काउ कॉर्नर की दिशा में फील्डर मौजूद है। देखिए आज भी उनके अंदर काफी क्रिकेट बचा हुआ है। और केवल बतौर गेंदबाज नहीं बल्कि एक अच्छे ऑलराउंडर की हैसियत से भी वे खेल सकते हैं, ये दर्शाते हुए राकेश दिगाड़कर। नक्कीच नक्कीच चांगली बॅटिंग केली आहे. चांगले क्लासिकल फटके तो खेळला यावेळेला. पुन्हा ऑफड्राईव्हचा फटका. एक जाव हो नाराजगी नक्कीच बघायला मिळेल. बालाराम मेहर हे सुद्धा निराश आहेत कारण टीम आता जवळजवळ हार की कगार पर. लेकिन यही तो दस्तूर है क्रिकेट खेल का, एक ही तो टीम जीतने वाली है मैच में, कोई तो हारेगा। स्ट्रेट डाउन द ग्राउंड, एक और अद्भुत शॉट, राकेश दिगाड़कर ऑन फायर, चौके के साथ मैच को समाप्त किया है। हालांकि उनकी टीम परास्त हुई है लेकिन राकेश ने अपने बल्लेबाजी से दर्शकों के दिल जरूर जीते हैं। देर रात बहुत ही कमाल के शॉट्स खेले हैं, ये तो सबसे अच्छा शॉट था इस पारी का। और आखिरकार ये मुकाबला 23 रनों से जीत लिया है मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाड़ा टीम ने। मंजित मल्हार स्पोर्ट्स, कॉन्ग्रेचुलेशंस एंड हार्ड लक RD11 किरवली। तो अब क्वार्टर फाइनल मुकाबले का टॉस किया जाएगा। टॉस बॉक्स में मंजित मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाड़ा बनाम स्वर्गीय मकरन स्पोर्ट्स मुठवल। मैन ऑफ द मैच खिलाड़ी है रोशन भंडारी। ये है मैच समरी। पिछले मैच का मैच समरी था ये। 23 रनों से मैच जीता है मंजित मल्हार स्पोर्ट देवरुंगपाड़ा टीम ने। यह खूबसूरत नजारा आपके स्क्रीन पर स्वर्गीय निर्मला ताई गोपीनाथ पाटिल क्रिकेट ग्राउंड पीसे का शानदार ये मैदान और आलीशान ये टूर्नामेंट आमने लोनार प्रीमियर लीग सीजन 2। मैन ऑफ द मैच खिलाड़ी रोशन भंडारी आपको आना है। 14 रन देकर 4 विकेट्स 2 ओवर में, गजब की उनकी स्पिन गेंदबाजी रही है। ये मैच समरी आपकी स्क्रीन पर 65 बनाए थे 6 विकेटों के नुकसान पर। मंजित मल्हार स्पोर्ट देवरुंगपाड़ा टीम ने टॉस हारने के बाद RD11 42 तक ही पहुंच पाई 8 विकेटों के नुकसान पर।